हे मित्रांनो या ना रे तुम्ही. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. अत्यंत जल्लोषामध्ये आणि अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी संगमनेर कॉलेजच्या या परिसरामध्ये संगमनेर शहरातील हे जे तरुण मंडळी आहे, दररोज पहाटे फिरणारा हा अत्यंत चांगला असा ग्रुप संगमनेरमध्ये नावाजलेला ग्रुप आहे. आणि केवळ फिरणंच नाही तर फिरण्याबरोबर एक आनंदोत्सव रोज सकाळी साजरा करणं, हसत खेळत फिरणं असा ह्या पहाट ग्रुपचा एक स्थायीभाव आणि स्वभाव आहे. आणि या पहाट ग्रुपनं याच्याबरोबर हे सर्व करत असताना एक सामाजिक बांधिलकीसुद्धा जपलेली आहे. सतत विविध कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवताना आज या ठिकाणी याच ग्रुपचे सदस्य सन्माननीय बिडवे साहेब यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार मिळाला आणि त्यांचा एक वाढदिवससुद्धा आहे. या दोन्हींचा दुग्ध शर्करा योग असा साधत आज या पहाट ग्रुपने त्यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. बिडवे सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं की यापूर्वी आमच्या मित्र रमेश गुंजाळ यांनी सांगितलं की उत्कृष्ट समालोचक आपण जर कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर त्या कार्यक्रमामध्ये आनंद आणि जल्लोष निर्माण करण्याचं काम सातत्यानं बिडवे सरांनी केलेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नामोल्लेख करून त्याचा सन्मान वाढवण्याचं कामसुद्धा बिडवे सरांनी अत्यंत मोठ्या मनानं केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जपत असताना विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. साईप्रती त्यांची असलेली निष्ठा ही संपूर्ण संगमनेर तालुक्याला ज्ञात आहे. आणि अशा या आमच्या लाडक्या मित्राला आज पुरस्कारही मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. त्यांच्या निरामय भावी आयुष्यासाठी मी आमच्या आरगडी परिवाराच्या वतीनं, गुंजवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, संगमनेर पंचायत समितीच्या वतीनं आदरणीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि देशाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या निरामय आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचे मित्र आणि पहाट ग्रुपचे सदस्य किशोरजी बिडवे सर यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून आमचा सोशल फाउंडेशनचा जो ग्रुप आहे पहाट ग्रुप, त्यांनी ठरवलं की या वर्षीपासून आपण काहीतरी वेगळी संकल्पना राबवूया. आणि मग आम्ही ठरवलं की आमच्या ग्रुपमध्ये, पहाट ग्रुपमध्ये शिक्षक वर्ग जास्त असल्यामुळे खरं शिक्षकांचं काम कौतुकास्पद असतं आणि त्या कौतुकाला साजेसं असं आपण त्याचा हे केलं पाहिजे, आपण गौरव त्या पद्धतीने झाला पाहिजे. म्हणून आम्ही पहाट ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रत्येक शिक्षकाला एक पुरस्कार द्यायचं ठरवलं, आदर्श शिक्षक पुरस्कार. म्हणून आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं ह्या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो आम्ही बिडवे सरांना दिलेला आहे. खऱ्या अर्थाने या बिडवे सरांचं काम कौतुकास्पद आहे. अशा आमच्या लाडक्या मित्राला मी आमच्या पहाट ग्रुपच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. खऱ्या अर्थाने नुकताच श्रीकृष्ण शैक्षणिक सामाजिक संस्था मुंबई यांचं राज्यभर कार्यक्षेत्र आहे. मंत्रालयातील 22 जणांचा ग्रुप हा राज्यभर वेगळे उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्मानार्थींचा सन्मान करत असतो. म्हणून पुणे येथे नुकतेच झालेल्या श्रीकृष्ण शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट निवेदक म्हणून मला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि तेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आलं. त्याचं औचित्य आज माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी आमच्या सोशल ग्रुप ऑफ पहाट संगमनेर कॉलेज या ग्रुपने त्याचं औचित्य साधून माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी मला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं. अशा ह्या माझ्या आनंदामध्ये अभिमानाने आणि आनंदाने सहभागी झालेले संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषजी थोरात साखर कारखान्याचे तरुण तडफदार कार्यप्रेमी सदस्य संचालक आदरणीय रमेश भाऊ गुंजाळ, संपूर्ण तालुक्याची जबाबदारी आनंदाने आणि अभिमानाने पेलवणारे संगमनेर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, आम्हा सर्वांचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय नवनाथ शेठ आरगडे आणि आमच्या पहाट ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सुभाष शेठ रहाणे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आदरणीय चांगदेवजी खेमनर, बायकोतल नाभिक सेवा संघाचे संघटक आदरणीय दीपक शेठ गायकवाड, कृष्णमाय उद्योग समूहाचे संचालक आदरणीय दत्तू शेठ बोराडे, उत्तम व्यावसायिक आदरणीय अशोकराव गुंजाळ, संगमनेर केमिस्ट असोसिएशनचे सदस्य आदरणीय सचिनजी पानसरे, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांचे स्वीय सहाय्यक आदरणीय दत्ताशेठ झोळेकर, आदरणीय सांगळे सर, जंगले सर, संगमनेरमधील ख्यातमान लॉयर आदरणीय मधुकरराव शिंदे, सह्याद्री महाविद्यालयाचे आदर्श प्राध्यापक आणि माईक टान्सर आदरणीय गणेशजी गुंजाळ, संगमनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे आदरणीय सुदीपजी पडवळ, ऋषिकेश वागचौरे,
संगमनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय देवेंद्र काळे, सुदर्शन पलोड, मोहनराव वरपे, सचिनजी फटांगरे, अशोकजी आडाव, सचिनजी दिघे, दशरथजी रहाणे आणि आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक बाळासाहेबजी देशमुख, योगेशजी पवार, बाबासाहेब शिंदे, संदीप रहाणे, एकनाथ रहाणे, अमोलदादा रहाणे, किरण रहाणे, माऊली घेतला ना दशरथ रहाणे, या सर्व माझ्या मित्रांनी, नितीनजी हासे, ऋषिकेश शिंदे, या माझ्या सर्व मित्रांनी खऱ्या अर्थाने माझा आज आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला. खास करून या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे संगमनेर तालुका पंचायत समितीचे उपसभापती नवनाथचे आरगडे. आम्ही नेहमी म्हणतो नवनाथ नावात दडलंय काय, तर न म्हणजे नवनवीन उपक्रम राबवणारे, आणि व म्हणजे वचनाची पूर्ती करणारे, आणि ना म्हणजे नावाला शोभणारे, आणि थ म्हणजे थवा पाखरांच्या प्रमाणे माणसाचा घोळका ज्यांच्या अवतीभोवती राहतो ते आमचे नवनाथ भाऊ. त्यांनी या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण पद भूषवून माझ्या सत्कार समारंभाची शोभा वाढवली. त्यांचं मी खऱ्या अर्थाने ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने साखर कारखान्याचा मोठी जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या रमेशराव गुंजाळ यांच्या नावात दडले काय असं जर म्हणायचं ठरलं तर र म्हणजे रक्षक संगमनेर साखर कारखान्याच्या सभासदांची, आणि मे म्हणजे मेळ कारखान्याचा खांडगाव मंदिराचा घालणारी, आणि श म्हणजे शहरापासून खेड्यापर्यंत मित्रपरिवार जोडणारे आणि जीवनभर आनंदी राहणारे रमेशजी गुंजाळ यांनी खऱ्या अर्थाने माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आमच्या या पहाड ग्रुपचे सर्वा कुणाच्या आनंदामध्ये सहभागी होणं आणि त्याचा आनंद वाढवणं, अशा काही माणसांचा जन्म देव अशा माणसांना काही जन्माला घालतो. त्यापैकीच आमचे पहाड ग्रुपचे अध्यक्ष सुभाष राणे आहेत. सुभाष नावात दडले काय म्हणायचं जर ठरलं तर सु म्हणजे सुयोग्य नियोजन, भा म्हणजे भाषणाची आवड, आणि श म्हणजे शहर असो ग्रामीण भाग असो सर्वत्र त्यांचा मित्रपरिवार आहे, आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने जीवनभर आनंदी आहे. असे सुभाषजी रहाणे हे आमच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे. त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो. ये मेरी है आरज़ू. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू.
के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है